नमस्कार. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पेरीमेनोपॉज या विषयावर चर्चा केलेली, त्याची काही लक्षणं बघितली. आजच्या व्हिडिओत पण आपण अजून काही लक्षणं बघणार आहोत. काल आपण बघितलं की ब्रेनमध्ये कसे चेंजेस होतात, हार्मोनल कसे चेंजेस होतात, बोन्समध्ये चेंजेस होतात, वजन कसं वाढतं. त्याच्यानंतर अजून एक लक्षण मी सांगेन, ते म्हणजे पिंपल्स. काही लोकांना इतके पिंपल्स येतात की या आधी त्यांना कधीही पिंपल्स आले नसतात, पण पेरीमेनोपॉजमध्ये पिंपल्स यायला लागतात आणि खूप डाग राहतील अशा प्रकारचे पिंपल्स येतात. त्यानंतरचं एक लक्षण म्हणजे मी सांगेन युरिन इन्फेक्शन किंवा युरिनला काही महिलांना हे थांबून थांबून होतं किंवा कमी युरिन पास होते. तसंच काही महिलांना रात्री सारखं युरिन आल्यासारखं वाटतं, ब्लॅडरसारखं फुल झालं आहे असंही वाटतं. तर हा एक युरिनमध्ये चेंजेस यांच्या दिसायला लागतो. त्याच्यानंतर स्किनमधले चेंजेस, स्किन ड्राय होते. त्याच्यानंतर ॲक्ने येतात, ब्लॅक पॅचेस फेसवर दिसायला लागतात की ते जात नाहीत. त्याच्यानंतर स्किनला खाज येते, रॅश येणार, असे बरेचसे प्रकार दिसतात. त्याच्यानंतरचं लक्षण मी सांगेन ते म्हणजे हेअरमध्ये हेअर लॉस होतो, हेअर ड्राय होतात, खूपच केस विंचरले की गळतात. आणि सगळ्यात अजून एक लास्ट महत्त्वाचं मी सांगेन, तो चेंजेस म्हणजे हॉट फ्लॅशेस. रात्री झोपल्यावरती एकदम नॉर्मल असतात, त्यामुळे अचानकच त्यांना खूप गरम झाल्यासारखं वाटतं, खूप अंगातनं वाफा आल्यासारख्या वाटतात किंवा खूप हीट बाहेर पडते असं होतं. तर अशा प्रकारचेही चेंजेस पेरीमेनोपॉजमध्ये दिसायला लागतात. वजन मी सांगितलं होतं की वजन वाढतं, हे सगळ्यांमध्ये हे कॉमन लक्षण आहे. ही बरीचशी जी मी लक्षणं सांगितलीत ही सगळीच दिसतात असं नाही. काही महिलांना 1-2 लक्षणं दिसतील, काहींमध्ये 2-3 दिसतील, काहींमध्ये एकही दिसेल. पण ही वेगवेगळी लक्षणं ही पेरीमेनोपॉजमध्ये दिसतात. तर वजन जर वाढतं आहे तर त्याला आपण पॉझिटिव्हली घेऊन ही तुम्हाला एक्सरसाइज चालू करायसाठी एक चांगला उत्तम वेळ आहे असं मी तुम्हाला सांगेन. की काही लोकांना आम्ही खूप फिट आहोत, आम्हाला वजन कमी करायची गरज नाही किंवा आम्हाला एक्सरसाइजची गरजच नाही आहे असं न म्हणता त्यांनी एक्सरसाइज ही चालू करायला पाहिजे. एकदा 35 एज हे उलटल्यानंतर ही लक्षणं हळूहळू आपल्यात दिसायला लागतात. आणि अजूनही बरीच माहिती आहे, यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की बघा. धन्यवाद.